सरकारला जेवढे जेवढे व्यावसायिक उद्योगपती येतं, राजकीय लोक येतं, खासदार आमदार येतं, मंत्री येतं, यांच्याकडे प्रॉपर्टी हजार हजार कोटीचे आहेत ना. एक एकर ऊस सावल्याचे 15 रुपये कापी तू कशाला. आता देवेंद्र फडणवीसची प्रॉपर्टी कमी असेल का? कापेवणार अर्धी दान शेतकऱ्याला. अजित पवारची कमी आहे का? अजित पवार तिकडे काढी लागली का? त्याचे कापे हो. शिंदे साहेबांकडे काही रोग आलाय का? त्यांची कापे हो प्रॉपर्टी. उद्धव ठाकरेकडे काही कमी पडलं का? त्यांचं कापे हो. शरद पवारकडे पुरी काढीत लागली का? त्यांची कापे हो. काँग्रेसचे येत नाना पटोले, सोनिया गांधी, इंदिरा गांधी, तो कोणचा गाव लाल भडक गांधी, एक दुसरा कोणचा आहे त्याची कापे हो. यांजवळ प्रॉपर्ट्या कमी आहेत का? हा ते आंबाडी त्याचं तेल मीठ बंद करा ना. सगळं त्याचे पंप येत. त्याला म्हणा एक दिवस तो जे रिलायन्स पंपाचा व्यवसाय येतो एका दिवसाचा एका पंपावर 3 शेतकऱ्याला ऊस कुठं कापी. तिकडं आमचा फेसकोट पड पाणी घालू घालू उसाला ना आमचं कुठं कापी तो गाच पाण्याला. तिकडं लय मोठं उतावळ आहे ना. त्या राज ठाकरेकडे काही कमी आहे का? त्याच्या सगळ्या ट्रॅव्हल चालतात कापे हो त्याच्या. नारायण राणेकडे काही कमी पड असलं त्याला दी ऊसाचे पात्राचे त्याच्या कोण दी. मस्त विखेंकडे येतं, मोहिते घराणे येतं, निंबाळकर घराणे, चव्हाण घराणे, देशमुख घराणे येतं. त्या छग्याला 2-4 पोते भरून द्या पैशाचे. त्याची काडी लागली असली कुठं तर त्याच जवळ नसाल तर. इकडे निजामी गॅजेट म्हणणारे यांच्याकडे काही असले तर बघा. बोलायला तर लय उतू येतं तोंड तवाच. इकडे दे म्हणा थोडे. आणखीन कोण कोण असले तर ते वगळंटी वार एक तो काँग्रेसचा त्याच्याकडे काही असले तर बघा. तो 56 कुळे त्याच्याकडे काही पैसे असते. त्याने ते कुट्याची कंपनी तर बंद पाडली. 200 कोटी दिले नाही म्हणून त्याला निवडणुकीला. असे करा ना गोळा. अंबानी कोण करा, टाटा कोण करा, त्यो आणखीन कोण कोण. त्यो नाही काही टपोर कोण आहे ते शिंदे साहेबाचे आमदार पळून घेऊन गेले ते टपोर. ते नाही उलटावणे नाकाचं ते कंबोडा कंबोडा. काय नावन कुंकोण आल्यात पायदशी. त्याच्याकडे मारण्याचा पैसा आहे. काढा नाही कंबोडा का काय कोण काम. शिंदे साहेबाची सीट घेऊन पळून गेला हे कंबोडा. ते टपोर इमानात बसलं जमून तर काचाच्या बाहेर आलं इतकं उच्च जमून. हे आमच्या शेतकऱ्याला लुटूस तर ह्या किती कंपन्या आहेत. टाटा आहे ते लय येतं. आता बजाजवाले येतं. आणखीन मारण्याचे आलेत ना. यांचे कोण घ्या ना. हे जमतं का निवडणूक टायमाला पैसे घ्यायला होते खूप. हिऱ्याचे माणिक मोत्याचे व्यापारी येतं. आमचे जैन मारडे येतं. मस्त उता आला ते हमेशा कवा शिराच वाटतात लोकांना. एवढं पैसे वाटा म्हणा. अहो पटेल अहो पटेल अहो पटेल. पटेल गेलंच उधार घ्यायला झक मारायला. पाटील पाटला दिलं 5-5 जणांना उधार घेऊन. बोकांडी टाकलं त्या मारड्याने आमच्या. याचा सगळं 3 रुपये शेकडा. आपला म्हणतो 5 होता रे 3 दिला 3 दिले. तो थोबाड हाणलं पाहिजे. 3 दिले. तुम्ही कवा डोकं सुधारणार आहे तुमचं कवा नाही. आता तो एक तो मुसलमानाचा हिरो कोणचा आहे ना ती टीव्हीला दाखवत होती. ते नंबर 1 ला आलाय पैशाला तर जगात. टरबूज खान शाहरुख खान. हा तो देशात नंबरला 1 ला आला. ते ना म्हणा इकडे जरा. हा हे नाही का जमत मुख्यमंत्र्याला. इतके हिरो येतं. यांच्या गाड्या लोक सांगत आहेत एका एकाची 12-12 कोटीची गाडी. आपण लोकांच्या गाडीत बसलो तर ते म्हणजे त्याने आलिशान गाडी घेतली. तो तुतार आणलं पाहिजे. आलिशान घेतली. त्याच्या गाडीत बसून आलो म्हणा आलिशान गाडी घेतली काय. त्याने जर डिझेल न टाकत मला पैवावं लागेल रिक्षा. यांच्याकडे जर इतकं आहे हे समजून घ्या. ही विनोद नाहीये. इतके मोठमोठा लोक आहेत त्यांजवळ कंपन्यात. यांच्याकडून सगळे पैसे वसूल करा.
1,000 लोक सगळ्या पक्षाकडे 1,000 लोक, एक एक कोटी घेतले तर 1,000 कोटी रुपये जमा होते एका दिवसात. मुख्यमंत्र्याला जमत नाही करायला, शेतकऱ्याला द्यायला. हे झाला मुद्दा क्लिअर. एक सांगितलं ओला दुष्काळ, पगार काय देते ते एका दिवसाच आपलंच आपल्याला द्यायला लागले. हे आपलं आपल्याला द्यायले. मुख्यमंत्री देवस्थानाला पैसे मागत आहेत, देवस्थान 1-1 कोटीची मदत करते. अरे बाबा, तुमच्याकडे काढी लागली का? तुम्हाला दुसरीकडे द्यायला आहेत का? उद्योगपत्याचे कर्ज माफ करायला ते म्हणल्या का खाल्ल्या कोण पळून गेला पैसे घेऊन, ते जमतं का? मग अशा गोष्टी करताना विचार करा. आपला पहिला मुद्दा घ्या, मुद्द्यावर येऊ. हे बस रे, मुद्द्यावर येऊ. तो काय बिलाडीला काय देऊन दे थोडं तंबू टाक खाली तोंडातली. इतक्या लोकात तंबू खाल्ले होतो का? चाबरा जाऊन रे. बर दिसून तरी द्यायचं नाही, कपारा कपारा ठेवायची. हे पटांना ठेवली. येणे मुंबईत असंच घायल केलं मला. कोण कंकट मला बाबा पहिले मुंबईत झालो ते रोडला बॅरिकेड लावायचं पळतं म्हणून. अवघड पोट्टे ते. कुठं झेंडे ठोकेले, कुठं नाही कोंकडे नारळ काढले. पुन्हा मुंबई विखे साहेब म्हणले काही काम सांगा, फडणवीस म्हणले काही काम सांगा, पुन्हा मुंबईला येऊ नका. नारायणगडावर खोटा नाही बोलला. ते म्हणले कवा मुंबईला मराठ्याला आणू नका, आणि जर आणलं तर तुम्ही सोबत येते, तुमचंच ऐकत येत. आणलं तर मात्र तुम्ही या. एक मुद्दा ओला दुष्काळ जाहीर करायला लावायचा. 2 70,000 रुपये हेक्टरी घ्यायचे. 3 ज्याचे शेत रोडच्या नदीच्या कडेचे वाहून गेलेत पिकासहित 1,30,000 संपूर्ण कर्जमुक्ती. सुट्टी नाही शेतकऱ्यांना मागे सरकारचं नाही, संपूर्ण कर्जमुक्ती.